शेवग्याच्या शेंगा इथे ना स्वच्छ अशा चिरून वगैरे पाण्यामध्ये टाकल्या होत्या. तर मसुराची डाळ थोडीशी भिजवून घेतली होती आणि लसूण निवडून वगैरे घेतलेला होता. आणि जास्त काही मसाले घातले नव्हते. थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरी आणि लसूण टाकला होता. लसूण चांगला ना तेलामध्ये परतल्यानंतर हळद आणि धने पावडर थोडीशी टाकली आणि आणू मध्ये करत होती. त्या नादात मी इथं जी चटणी टाकायची होती ती राहून गेलं माझं. थोडंसं तांबडं तिखट टाकलं मी कलर यायसाठी आणि चटणी टाकायची ती राहिलं. त्यानंतर शेंगा टाकून डायरेक्ट मी शेंगाच टाकल्या आणि तेलामध्ये परतल्यानंतर डाळ टाकली आणि परत माझ्या लक्षात आलं की चटणी टाकायची राहिली आणि नंतर मग मी चटणी टाकली आणि पाणी वगैरे ओतल्यानंतर म्हणजे चटणी टाकली. लक्षातच गेलं होतं माझ्या. आणि नंतर मीठ वगैरे टाकलं. तर ना शेवग्याच्या शेंगा आपण कुठलीही डाळ टाकून करू शकतो. मसूर डाळ, मूग डाळ. तर मसूर डाळ कसं पटकन शिजते, मूग डाळ तूर डाळ थोडंसं ना शिजवून घ्यावं लागते, लवकर शिजत नाही. आणि चवीनुसार मीठ टाकलं. तर डाळी टाकलेल्या असल्यामुळं यामध्ये काय शेंगदाण्याचं कूट टाकण्याची गरज नव्हती. तर ना अगदी साध्या पद्धतीने अशी भाजी मी केली होती आणि झाकून ठेवलं की शिजते आपली. तर छान अशी शिजली होती बघा. शेंगा पण शिजल्या होत्या आणि डाळ पण शिजली होती आणि चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो.